Dear student, today we will see mathematics part 2 chapter number 1 similarity. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 2 मध्ये पहिला असणारे जे काही प्रकरण जे आहे समरूपता जे आहे तर ती समरूपता आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. ह्याच्यासाठी आपल्याला मागचं त्या ठिकाणी थोडंसं त्या ठिकाणी आठवायचंय. वी हॅव स्टडीड रेशो अँड प्रपोर्शन. आपण या ठिकाणी मागच्या इयत्तेमध्ये गुणोत्तर आणि प्रमाण याचा असणारा जो काय अभ्यास जो आहे तर तो अभ्यास आपण त्या ठिकाणी केलेला आहे. द स्टेटमेंट द नंबर ए अँड बी आर इन द रेशो M:N. काय सांगतोय तर द नंबर ए अँड बी are in the ratio M:N is also written as the numbers A and B are in proportion, that is M:N. की सर्वसाधारणपणे A आणि B या ठिकाणच्या असणाऱ्या ज्या काही दोन संख्या ज्या आहेत की या दोन संख्यांचं गुणोत्तर जे आहे तर ते गुणोत्तर M/N आहे. हेच असणारं जे काही विधान जे आहे तर ते विधान ए आणि बी या दोन संख्या M आणि N या प्रमाणामध्ये आहे असे आपण त्या ठिकाणी म्हणतो. फॉर दिस कन्सेप्ट वी कन्सिडर पॉझिटिव्ह रिअल नंबर. आणि ही जी काही संकल्पना जी आहे तर या संकल्पनेसाठी आपण सामान्यपणे धनवास्तव संख्या ज्या आहे तर त्या धनवास्तव संख्येचा जे पॉझिटिव्ह रिअल नंबर जे आहे तर त्या पॉझिटिव्ह रिअल नंबरचा त्या ठिकाणी विचार करता येईल. वी नो दॅट द लेंथ ऑफ द लाईन सेगमेंट अँड एरिया ऑफ एनी फिगर आर पॉझिटिव्ह रिअल नंबर. त्याचबरोबर आपल्याला हेही त्या ठिकाणी माहीत आहे की असणारे काही लाईन लेंथ ऑफ द लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड जो आहे तर त्या रेषाखंडाची असणारी जी काही लांबी आणि दुसरं आपल्याला सांगितलं एरिया ऑफ एनी फिगर. एखादी असणारी जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीचं असणारं जे काही क्षेत्रफळ या धन वास्तव संख्या त्या ठिकाणी असतात. याच्यानंतर पुढे एरिया ऑफ ए ट्रँगल. वी नो द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ए ट्रँगल. आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं असणारं जे काही सूत्र जे आहे तर ते सूत्र त्या ठिकाणी माहिती पहा. या ठिकाणी शॉर्टकटमध्ये मी त्या ठिकाणी लिहितो की एरिया ऑफ ए ट्रँगल. आता ट्रँगलचं असणारे काही साईन जे आहे तर ते साईन मी त्या ठिकाणी काढलेले. कसं आपण त्या ठिकाणी लिहिता दिसतो एरिया ऑफ द ट्रँगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. जे असणारा जो काही त्रिकोण जे आहे तर त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय लिहितो आपण 1/2 गुणिले पाया गुणिले उंची या रूपामध्ये आपण त्या ठिकाणी लिहितो. आणि याच्यावरून पुढची असणारी जी काही संकल्पना जी आहे तर ती संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता पुढे आपल्याला पाहिजे की रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रँगल. काय पाहिजे की रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रँगल. या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर त्या ठिकाणी पाहिजे. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर. की एरिया रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रँगल्स दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला की लेट अस फाइंड द रेशो ऑफ एनी टू ट्रँगल. आणि तुम्ही लेट अस फाइंड द रेशो ऑफ एनी टू ट्रँगल्स. याच्यासाठी मी असणारे जे काही दोन ट्रँगल जे आहेत तर ते दोन ट्रँगल त्या ठिकाणी ड्रॉ जे आहे तर ते ड्रॉ ट्रॅक करतो. फॉर एक्झाम्पल
अशा पद्धतीचा असणारा जो काही एक ट्रायंगल जो आहे तर तो ट्रायंगल मी त्या ठिकाणी ड्रॉ करते. आता हा जो काही ट्रायंगल जो आहे तर तो ट्रायंगल ABC आणि याची असणारी जी काय हाईट जी आहे तर ते हाईट मी त्या ठिकाणी दाखवते. अशा पद्धतीने याची असणारी जी काही हाईट जी आहे तर ती हाईट मी त्या ठिकाणी दाखवली. त्याच्यानंतर दुसरी एक असणारा जो काही ट्रायंगल जो आहे तर तो दुसरा एक ट्रायंगल मी त्या ठिकाणी काढते. अशा पद्धतीचा दुसरा ट्रायंगल माझ्या ठिकाणी आहे. याला नेमिंग आपण देऊ PQR आणि हा जो काही PQR जो आहे तर त्या PQRची असणारी काही हाईट जी आहे तर ते हाईट मी त्या ठिकाणी दाखवतो. अशा पद्धतीची त्याला मी त्या ठिकाणी PS त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे अशा पद्धतीचे असणारे काही दोन ट्रायंगल जे आहे तर ती दोन ट्रायंगल मी त्या ठिकाणी डायग्राम त्या ठिकाणी दाखवले. एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी घ्यायचे की आकृतीच्या बाबतीमध्ये इन ट्रायंगल ABC हा जो काही दिलेला तो काही त्रिकोण जे आहे तर त्या त्रिकोणामध्ये ED काय असणार आहे. हा जो काही ट्रायंगल जो आहे तर त्या ट्रायंगलची असणारी काय हाईट त्या ठिकाणी असणार. इन ट्रायंगल ABC AD is the height and base कोणता आहे BC and BC is the base. हा दिलेला जो काही त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणामध्ये ED जो आहे तर तो ED त्याची त्या ठिकाणी हाईट आहे आणि BC जो आहे तर तो BC हा जो काही ट्रायंगल जो आहे तर त्या ट्रायंगलचा त्या ठिकाणी बेस. आता याच्यावर पुढे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल त्या ठिकाणी द्यायचा आहे. काय लिहायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला माहिती 1/2 बेस इंटू हाईट. आता त्या ठिकाणी या ट्रायंगलसाठी लिहायचं आहे मला की एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 याचा बेस किती आहे BC. पाया जो आहे तर तो BC आहे आणि हाईट जी आहे उंची जी आहे तर ती उंची काय आहे ED आहे. याला इक्वेशन नंबर 1 काय. अशाच पद्धतीने या ट्रायंगलच्या बाबतीमध्ये पहा की इन ट्रायंगल PQRचा जर विचार जर केला तर PS त्या ठिकाणी आहे. काय सांगता येईल की PS इज द हाईट अँड QR इज द बेस. की PQR त्रिकोण जो आहे तर त्या PQR त्रिकोणाचा जर आपण जर विचार जर केला तर PQR त्रिकोणासाठी PS जी आहे तर त्याची उंची असणार आहे आणि QR जो आहे तर तो QR काय असणार आहे या त्रिकोणासाठी पाया त्या ठिकाणी असणार आहे. पुन्हा या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण त्या ठिकाणी काढू पहा आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. डायरेक्ट मी त्या ठिकाणी लिहितो की एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू बेस काय आहे QR आहे आणि उंची जी आहे तर ती काय आहे PS आहे. याला इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी. आपल्याला काय करायचंय रेशो ऑफ टू ट्रायंगल दोन त्रिकोणांचं गुणोत्तर काढायचं. हे गुणोत्तर काढण्यासाठी मी काय करतो इक्वेशन 1 ला काय करतो इक्वेशन 2 ने त्या ठिकाणी डिवाइड करतो. पुढे डिवाइडिंग इक्वेशन 1/2
समीकरण 1 जे आहे तर त्या समीकरण 1ला मी काय करतो 2 ने त्या ठिकाणी डिव्हाइड. हे डिव्हाइड करत असताना डावी बाजू जी आहे तर त्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी भागायचे आणि उजवी बाजू जी आहे तर त्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी. आता इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनची डावी बाजू पहा काय आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिव्हाइडेड बाय. सेकंड इक्वेशनची डावी बाजू काय लेफ्ट हँड साइड एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू. आता जसे डाव्या बाजूने भागलं तसे राईट साईडला काय करायचं राईट साईडला त्या ठिकाणी भागायचे. काय करायचंय की 1/2 इंटू BC इंटू AD डिव्हाइडेड बाय 1/2 इंटू QR इंटू PS. येते अशा पद्धतीने दोन ट्रायंगल जो आहे तर त्या दोन ट्रायंगलचा आपण त्या ठिकाणी रेशिओ जो आहे तर तो रेशिओ त्या ठिकाणी काढला. याच्यानंतर पुढे पहा काय करायचं की 1/2 ला 1/2 कॅन्सल झाले. आता काय शिल्लक राहिले तर त्या या ठिकाणी मी लिहिते पहा की एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिव्हाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD डिव्हाइडेड बाय QR इंटू PS. अशा प्रकारचा रेशिओ जो आहे तर तो रेशिओ आपल्याला त्या ठिकाणी मिळाला. पाहता हा जो काही रेशिओ आपल्याला या ठिकाणी मिळाला हा रेशिओ म्हणजेच काय तर पहा की एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू कसा आहे तर रेशिओ ऑफ काय सांगितलेले रेशिओ ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेसिस. हा काय असणार आहे रेशिओ ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेसिस. हा काय असणार आहे बेस जो आहे तर त्या बेसचा त्या ठिकाणी रेशिओ. आणि पुढे काय असणार आहे रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग हाईट्स त्या ठिकाणी असणार येते. तर हेच मी फक्त त्या ठिकाणी काय करतोय वर्डमध्ये त्या ठिकाणी लिहितोय की हेन्स द रेशिओ ऑफ hence the ratio of areas काय दिलेले hence the ratio of काय सांगितलेले hence the ratio of areas of two triangles काय आहे ratio of areas of two triangles is equal to ratio of the कसला रेशिओ आहे तर रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेसिस. कशाचा आहे तर त्या ठिकाणी प्रॉडक्ट जो आहे तर तो प्रॉडक्टचा एक आहे आणि पुढे आपल्याला सांगता येईल करस्पॉन्डिंग हाईट्स अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. काय आलेले याच्यामध्ये की दोन त्रिकोण जे आहे तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे कसं आहे त्याचा असणारा जो काही पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं त्या ठिकाणी असतं येते. त्याच्यानंतर समजा हा जो काही असणारा जो काही ट्रायंगल जो आहे तर त्या ट्रायंगलचा असणारा जो काही बेस जो आहे हा जो काही खाली आपण त्या ठिकाणी ट्रायंगल दाखवलेला आहे या ट्रायंगलचा असणारा जो काही बेस जो आहे तर तो बेस त्या ठिकाणी B1 त्या ठिकाणी आणि याची असणारी काय हाईट जी आहे तर ती हाईट समजा H1 त्या ठिकाणी येते. त्याच्यानंतर बेस ऑफ अनादर ट्रायंगल हा जो काही दुसरा असणारा जो काही ट्रायंगल जो आहे तर त्या ट्रायंगलचा असणारा जो काही बेस जो आहे तर तो बेस त्या ठिकाणी B2 आणि याची असणारी काय हाईट जी आहे तर ती हाईट किती आहे तर त्या ठिकाणी H2 आहे. असं जर असेल तर आपल्याला रेशिओ ऑफ देअर एरिया जो आहे तर तो नेमका त्या ठिकाणी काय येतो तर तो आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे फाइंड आउट त्या ठिकाणी करायचं आहे फॉर्म्युल्याच्या रूपामध्ये. तर आता पुढे काय लिहायचं आपल्याला काय सांगितलं कोणी की बेस ऑफ ट्रायंगल या ठिकाणी
base of a triangle is B1 and height is H1. पहिला त्रिकोण जो आहे तर त्या पहिल्या त्रिकोणासाठी पाया जो आहे तर तो B1 त्या ठिकाणी आहे आणि त्याची असणारी काही उंची जी आहे तर ती उंची किती आहे H1. अशाच पद्धतीने पहा की बेस ऑफ अनादर ट्रायंगल इज किती आहे B2 अँड हाईट इज H2. दुसरा असणारा जो काही त्रिकोण जो आहे तर त्या दुसऱ्या त्रिकोणासाठी आपल्याला लक्षात येतं नसते की बेस जो आहे तर तो B2 आहे आणि हाईट जो आहे तर ती हाईट काय आहे H2 आहे. असं जर असेल तर देन द रेशिओ ऑफ देअर एरियाज असं जर असेल तर हे जे काही त्रिकोण जे आहे तर त्या त्रिकोणांची असणारे काही क्षेत्रफळ जे आहे तर ती क्षेत्रफळ पहा कोण हेच मी त्या ठिकाणी घेतो. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR कसा असतोय. पहिला त्रिकोण जो आहे तर त्याचा बेस जो आहे तर तो बेस किती म्हणला आपण त्या ठिकाणी B1. त्याची हाईट जी आहे तर ती हाईट किती म्हणली आपण त्या ठिकाणी H1 डिवायडेड बाय दुसऱ्या ट्रायंगलचा बेस जो आहे तर तो B2 आहे आणि त्याची हाईट जी आहे तर ती हाईट किती आहे H2. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी येत आहे. होते आता अशाच पद्धतीने पुढे सपोज 2 कंडिशन्स आर इम्पोज ऑन दीज 2 ट्रायंगल. याचे काही 2 त्रिकोण जे आहेत तर त्या 2 त्रिकोणाच्या संबंधात काही अटी घालून आपण त्या ठिकाणी पाहूया आणि काही अटी जर त्या ठिकाणी जर घातली तर काय येताना दिसतंय हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. आता पहिली कंडिशन काय कंडिशन आहे अट आहे इफ द हाईट्स ऑफ द बोथ द ट्रायंगल्स आर इक्वल. दोन्ही असणारे जे काही त्रिकोण जे आहे तर त्या दोन्ही त्रिकोणाची असणारे जे काही हाईट जी आहे उंची जी आहे तर ती दोघांची असणारी जी काही उंची जी आहे तर ती उंची जर त्या ठिकाणी समान असेल तर आता हाईट जी आहे तर ती हाईट जर समान जर असेल तर आपण पहिल्यांदा या ठिकाणी 2 जे काही त्रिकोण जे आहे तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. पहा की एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू. आपल्याला या ठिकाणी याचं त्या ठिकाणी प्रॉपर्टीज त्या ठिकाणी माहिती आहे काय असते तर या ठिकाणी बेस इंटू हाईट काय आहे ED त्या ठिकाणी. या त्रिकोणासाठी बेस काय आहे QR त्या ठिकाणी आहे आणि हाईट काय आहे PS त्या ठिकाणी. परंतु आपल्याला कंडिशन काय सांगितली इफ द हाईट्स ऑफ द बोथ द ट्रायंगल्स आर इक्वल. दोघांची असणारी काय हाईट जी आहे तर ती हाईट कशी आहे दोघांची त्या ठिकाणी इक्वल आहे. की BC अपॉन QR इज इक्वल AD त्याची हाईट किती H आहे याची हाईट किती H आहे म्हणजे दोन्हींची हाईट जी आहे तर ती हाईट कशी आहे तर त्या ठिकाणी इक्वल त्या ठिकाणी आहे. इक्वल जर असेल तर काय शिल्लक राहता नसते की BC अपॉन QR. आता BC म्हणजे काय असणार आहे त्याचा बेस असणार आहे आणि QR म्हणजे दुसऱ्याचा त्या ठिकाणी बेस असणार आहे आणि म्हणून याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर्टी जी आहे तर ती प्रॉपर्टी त्या ठिकाणी काय राहता नसते. पहा काय गुणधर्म त्या ठिकाणी मिळता नसतो तो पहिल्यांदा आपण शब्दामध्ये त्या ठिकाणी समजून घेऊ. काय येता नसते द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. 2 त्रिकोण जे आहे तर त्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं विथ इक्वल हाईट्स म्हणजे 2 त्रिकोण जे आहे तर समान उंचीच्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची असणारी जी काही गुणोत्तर जे आहे तर ती गुणोत्तर कशी असतात तर आपल्याला सांगता येईल इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. कशाबरोबर असतात
तर त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असतात. जे दोन त्रिकोण जे आहेत तर त्या दोन त्रिकोणांची उंची जर त्या ठिकाणी जर समान जर असेल तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची असणारे जे काही गुणोत्तर जे आहे तर ते गुणोत्तर कसे असतात तर त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असतात. आता हाच रेशो जो आहे तर तो रेशो आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे. काय रेशो आहे? द रेशो ऑफ areas of two triangles. काय सांगितले? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर, परंतु त्यांची हाईट जी आहे तर ती कशी सांगितली? विथ इक्वल हाईट. कशी आहे? उंची त्यांची त्या ठिकाणी समान, त्या ठिकाणी इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ. कशाचा रेशो? त्या ठिकाणी रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड, करस्पॉन्डिंग रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. पुन्हा एकदा त्या ठिकाणी लक्षात घ्या, दोन त्रिकोण जे आहे तर त्या दोन त्रिकोणांची असताना जी काही उंची जी आहे तर ती उंची जर त्या ठिकाणी समान जर असेल तर अशा त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं असणारे जे काही गुणोत्तर जे आहे तर ते गुणोत्तर त्यांच्या संगत असणारे जे काही बेसिस जे आहे संगत पायांच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असतं. येते. आता दुसरी कंडिशन जी आहे तर त्या दुसरी कंडिशनचा आपण त्या ठिकाणी विचार करू. पण आता सेकंड कंडिशन दिली आपल्याला. ही कंडिशन सेकंड, इफ द बेसिस ऑफ बोथ द ट्रायंगल्स ऑफ इक्वल. दोन्ही असणारे जे काही त्रिकोण जे आहेत तर त्या दोन्ही त्रिकोणांचे असणारे जे काही पाये जे आहेत तर ते पाये कसे असतील तर त्या ठिकाणी समान त्या ठिकाणी असतील. याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे दोन त्रिकोणांची क्षेत्रफळांची असणारे काही गुणोत्तर जे आहे तर ते गुणोत्तर कसं असतं? त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकार एवढा असतं. समजा तेच आपण हा त्या ठिकाणी गुणधर्म सुद्धा हा गुणधर्म आपण या त्रिकोणासाठी त्या ठिकाणी वापरला. पहा की काय सांगता येईल की एरिया ऑफ ट्रायंगल AC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे या ठिकाणी तर आपल्याला APB. कोणता? आता आपल्या लक्षात येतं की रेशिओ ऑफ काय सांगितलेलं आहे? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल कसा असतो तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं की इज इक्वल टू द रेशिओ ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. असा जर आपण जर विचार जर केला तर ABC जो त्रिकोण जो आहे तर त्याचा असताना तो काही बेस जो आहे तर तो बेस त्या ठिकाणी AB आहे. त्याची असताना जी काही हाईट जी आहे तर ती हाईट त्या ठिकाणी CD त्या ठिकाणी आहे. दुसरा असताना तो काही ट्रायंगल APB जो आहे तर त्याची असताना जी काही बेस जो आहे तर तो बेस त्या ठिकाणी काय आहे? AB आहे. आणि त्याची असणारी जी काही हाईट जी आहे तर ती हाईट समजा PQ आहे. ही कशावरून मांडला कोणी? तर पहिली प्रॉपर्टी आपण त्या ठिकाणी पाहिली. काय प्रॉपर्टी पाहिली? पुन्हा एकदा त्या ठिकाणी लक्षात घ्या की रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशिओ ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट. की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराने. परंतु त्या ठिकाणी आपल्याला अट काय दिलेली पहा की इफ द बेसेस ऑफ द बोथ द ट्रायंगल्स आर इक्वल. जे काही आकृतीमध्ये आपल्याला दोन्ही त्रिकोण दिसतात तर त्या दोन्ही त्रिकोणांचे असणारे जे काही पाये जे आहेत तर ते पाये कसे आहेत तर त्या ठिकाणी समान त्या ठिकाणी आहेत. काय सांगितले? पाये जे आहेत तर ते पाये कसे आहेत तर त्या ठिकाणी समान आहेत. आता याच्यामध्ये काय काय टाकता येईल आपल्याला की सर्वसाधारणपणे पहा या ठिकाणी आपल्याला लक्ष देतात की AB त्याच्यानंतर CD. CD म्हणजे काय दिसते तर त्या ठिकाणी
CD म्हणजेच त्या ठिकाणी H1 आहे, बरोबर. आणि PQ म्हणजेच काय दिसतंय, H2 आहे. कारण बेसेस जे आहेत तर त्या बेसेस कशा आहेत तर त्या ठिकाणी समान आहे, बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी पहा की हाईट जे आहे तर ते हाईट कशी आहे तर त्यांची त्या ठिकाणी सारखीच त्या ठिकाणी, त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे पहा. आणि म्हणून या ठिकाणी पहा आता H1 H2 पहा, या ठिकाणी H1 H2 काय आहे पहा, तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येता नसते. फायनल आन्सर मी त्या ठिकाणी देतो की एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल APB इज इक्वल टू H1 अपॉन H2. जे दोन त्रिकोण जे आहेत तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये त्यांचे असणारे काही पाये जे आहेत तर ते पाये जर समान जर असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचा असणारा जे काही गुणोत्तर जे आहे तर रेशिओ जो आहे तर तो रेशिओ कसा असतो, करस्पॉन्डिंग देअर हाईट्स, तर त्यांच्या उंचीच्या संगत उंचीच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असतो येते. आणि हीच प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी लिहायची प्रॉपर्टी 2. ही जी काही प्रॉपर्टी जी आहे तर त्या प्रॉपर्टीचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. काय प्रॉपर्टी पुन्हा एकदा पहा, काय प्रॉपर्टी आली, द रेशिओज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ कसा आहे इक्वल बेसिस. आणि तरी द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ two triangles with equal bases. एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ कसा आहे इक्वल बेसिस. त्याला काय लिहिले, विथ इक्वल बेसिस इज इक्वल टू कसा आहे, इज इक्वल टू आपल्या लक्षात येतं नसते रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग आहे. कशाचा रेशिओ घेतलाय तर त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात. आणि म्हणून आपल्याला पुढे लिहिता येईल इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. ही दोन त्रिकोण जे आहे तर त्या दोन त्रिकोणांचे असणारे काही पाये जे आहेत तर ते पाये जर समान जर असतील तर त्यांची असणारे जे काही क्षेत्रफळ जे आहे तर ते क्षेत्रफळ कशाच्या प्रमाणामध्ये असतात, उंचीच्या प्रमाणामध्ये असतात. उंची जर समान जर असेल तर त्यांची क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणामध्ये असतात. आणि त्याच्या अगोदरची प्रॉपर्टी आपण पाहिली की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे कसं असतं तर त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकार एवढं असतं. पण हे जे काही तीन असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर त्या गुणधर्मांचा आपल्याला पुढे उदाहरण जे आहे तर ते उदाहरण सोडवताना याचा वापर जो आहे तर तो वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा. पहा पुढे पुन्हा आपल्याला थोडंसं आपण जे काही गुणधर्म आपण त्या ठिकाणी शिकलो ते पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. पहा काही गुणधर्म आपण त्या ठिकाणी पाहिला, INP आहे, तिन्हीच्या तिन्ही गुणधर्म आपल्या त्या ठिकाणी पाहत पाहिजे. पहिला त्या ठिकाणी रेशिओज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द प्रॉडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग. बघायचं की दोन त्रिकोण जे आहेत तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे असणारे जे काही गुणोत्तर जे आहे तर ते गुणोत्तर कसं सांगितले इज इक्वल टू द रेशिओ ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग. म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे असणारे जे काही गुणोत्तर जे आहे तर ते गुणोत्तर हे ते त्या त्रिकोणांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे. दुसरी प्रॉपर्टी पहा काय पाहिजे कोणी की एरियाज ऑफ द ट्रायंगल विथ इक्वल हाईट्स आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसिस. जे दोन त्रिकोण आहेत पण त्या त्रिकोणांची हाईट कशी आहे, इक्वल आहे. म्हणजे समान उंचीच्या त्रिकोणांची असणारे जे काही क्षेत्रफळ जे आहेत
तर ती क्षेत्रफळ कशाच्या प्रमाणामध्ये असतात, तर त्यांच्या संगत पाया जो आहे तर त्या संगत पायाच्या प्रमाणामध्ये असतात, अशी दुसरी प्रॉपर्टी तयार. त्याच्यानंतर तिसरी प्रॉपर्टी पहा की एरियाज ऑफ ट्रँगल विथ इक्वल बेसिस, म्हणजे या ठिकाणी समान पायांची, काय सांगितलंय की समान पायांच्या त्रिकोणांची असणारी काही क्षेत्रफळ जी आहे तर ती क्षेत्रफळ कशाच्या प्रमाणामध्ये असतात, तर संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असतात. हे जे काही तीन असणारे जे काही प्रॉपर्टीज जे आहेत तर त्या प्रॉपर्टीज आपल्याला त्या ठिकाणी माहीत पाहिजे आणि याच्यावर आधारित आपल्याला काही ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी दिलेली ती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता पुढे पेज नंबर टेक्स्ट बुक पेज नंबर 3 वर एक ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी दिलेली का की फिल इन द ब्लँक्स प्रॉपर्टी, रिकाम्या चौकटी योग्य प्रकारे त्या ठिकाणी व्हावी. आता या ठिकाणी ट्रायंगल आपल्याला दिलेली की ट्रायंगल ABC हा एक ट्रायंगल त्या ठिकाणी दिलेला आहे आणि रेड अक्षरामध्ये पुन्हा एक ट्रायंगल दिलेला आहे ट्रायंगल APQ. हे जे काही दोन त्रिकोण जे आहेत तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला त्या ठिकाणी विचारलं. पण आत्ताच आपण त्या ठिकाणी प्रॉपर्टी पाहिली. काय प्रॉपर्टी पाहिली की रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड हाईट्स. म्हणजे या ठिकाणी दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकारा एवढे त्या ठिकाणी. आता त्याच्यावरून आपलं त्या ठिकाणी लिहिता येईल. आता ट्रायंगल ABC याचा असणारा जो काही बेस जो आहे तर तो बेस कोणता आहे, BC त्या ठिकाणी लिहितो. त्याचा बेस काय दिसतोय तर या ठिकाणी BC आहे. त्याच्यानंतर त्याचा बेस जो आहे तर तो बेस आपण त्या ठिकाणी राईट डाऊन त्या ठिकाणी केलेला आहे. मग अशाच पद्धतीने त्याची असणारी काही हाईट जी आहे तर ती हाईट काय दिसते AR त्या ठिकाणी. या ठिकाणी काय लिहितो मी AR. पुढे दुसरा ट्रायंगल आहे आपला APQ. रेड कलर मध्ये मी त्या ठिकाणी दाखवलेला आहे. याचा बेस जो आहे तर तो त्याचा बेस काय आहे PQ आणि त्याची असणारी काही हाईट जी आहे तर ती हाईट काय आहे AR त्या ठिकाणी. बरोबर. पुढे आपल्या लक्षात येतं नसते यांची असणारी काही हाईट जी आहे तर ती हाईट काय होऊ शकते, कॅन्सल त्या ठिकाणी होऊ शकते. AR केले तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते, काय लक्षात राहता नसते की BC अपॉन PQ अशा प्रकारचं असणारे ते काही गुणोत्तर जे आहे तर ते गुणोत्तर त्या ठिकाणी पहिल्या आकृतीच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. आता दुसरी डायग्रॅम. तर दुसऱ्या डायग्रॅम मध्ये पहा कोणकोणते त्रिकोण त्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी ट्रायंगल LMN हा जो काही ग्रीन कलर मध्ये दाखवलेला एक ट्रायंगल त्या ठिकाणी. दुसरा कोणता दिसतोय पहा की ट्रायंगल DMN रेड कलर मध्ये. आता हे दोन्ही असणारे काही त्रिकोण जे आहेत तर त्या त्रिकोणांचा आपल्याला विचार जर तुम्ही त्या ठिकाणी केला तर आपल्या लक्षात येतं नसतं की हे जे काही दोन त्रिकोण जे आहेत तर त्या दोन त्रिकोण यांचे असणारे काही पाया पहा. पहिल्याचा पाया LMN चा पाया MN आणि दुसऱ्याची असणारे काही पाया जो आहे तर तो MN. पहिल्यांदा काय करू आपण प्रॉपर्टी जी आहे तर ती प्रॉपर्टी स्टेट करून लिहून टाकू की ट्रायंगल LMN याचा पाया कोणता आहे, बेस कोणता आहे तर MN त्या ठिकाणी. त्याच्यानंतर याची हाईट जी आहे तर ती हाईट काय दिसते आपल्याला तर त्या ठिकाणी LP त्या ठिकाणी. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा त्रिकोण ट्रायंगल आपल्याला दिलेलं DMN त्याचा असणारा जो काही बेस जो आहे तर तो बेस आहे तर त्या ठिकाणी MN. त्याच्यानंतर याची असणारी काही हाईट जी आहे तर ती हाईट काय आहे DQ त्या ठिकाणी. काय आहे DQ त्या ठिकाणी. त्या ठिकाणी पुन्हा आपल्या लक्षात येतं नसते की बेस जो आहे MN जो आहे तर तो कॅन्सल त्या ठिकाणी होता नसतो. कॅन्सल जर झालं तर काय शिल्लक राहता नसते तर आपल्याला त्या ठिकाणी LP अपॉन DQ जे बेस जो आहे तर तो बेस समान असेल
तर त्यांची क्षेत्रफळ कशाच्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळाली, करस्पॉन्डिंग हाईट जी आहे तर त्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रूपामध्ये त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे बघा त्या ठिकाणी हा जो आहे तर हा ठिकाणी सेकंड क्वेश्चन त्या ठिकाणी आहे आणि हा त्या ठिकाणी थर्ड त्या ठिकाणी फिलिंग झाले आहे. आता तिसरी त्या ठिकाणी पहा इथं काही ट्रँगल CAM आहे. पहा की M इज द मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट A. हा जो काही रेषाखंड AB जो आहे तर त्या रेषाखंड ABचा त्या ठिकाणी M हा काय आहे तर त्या ठिकाणी मध्यबिंदू आहे. आणि पुढे आपल्याला सांगितलंय पहा की सेगमेंट CM इज द मीडियन ऑफ ट्रँगल ABC. काय सांगितलेलं आहे की रेख CM जी आहे तर काय सांगितली, हा जो काही त्रिकोण ABC जो आहे तर त्याची मीडियन म्हणजे मध्यगा जी आहे तर ती मध्यगा त्या ठिकाणी पहा. आणि म्हणून या ठिकाणी पहा काय लिहिता येईल आपल्याला. पहा पहिला ट्रायंगल कोणता सांगितलेला आहे तर या ठिकाणी AMC येते. या त्रिकोणाचा आपण त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी. आता या त्रिकोणाचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर आपल्याला काय लक्षात येतं नसते पहा की सर्वसाधारणपणे याचा असणारा जो काही पाया आता AM आणि पुढे काय सांगितलेले उंची ज्या ठिकाणी डायरेक्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसते की प्रत्येक वेळेला दोघांची असणारी काही उंची जी आहे ह्या दोन्ही त्रिकोणांची एक त्या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये दाखवलं आहे, एक मी काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी रेड कलरमध्ये दोघांची असणारी काही उंची जी आहे तर ती उंची त्या ठिकाणी सेम आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून यांची क्षेत्रफळ कशाच्या प्रमाणामध्ये असतील, पायांच्या प्रमाणामध्ये असतील. म्हणजे याचा पाया जो आहे तर तो आहे तर त्या ठिकाणी AM आहे किंवा पहा उंची जर आपण जर लिहिली समजा CM त्या ठिकाणी बरोबर. पुढे त्याच्यानंतर पुढे हा जो काही ट्रायंगल जो आहे कोणता ट्रायंगल सांगितलं आहे की ट्रायंगल BMCचा जर विचार जर केला तर त्याचा असणारा जो काही पाया जो आहे तर तो पाया त्या ठिकाणी काय आहे MB बरोबर. आणि उंचीचा जर आपण जर विचार जर केला तर तो CM त्या ठिकाणी. परंतु आपल्या लक्षात येतं नसते काय लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे यांची उंची समान आहेत म्हणजे ती त्या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. ज्यांची क्षेत्रफळ उंची जर समान जर असेल तर क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणामध्ये जाईल जे सर्वसाधारणपणे कॅन्सल त्या ठिकाणी होता नसते. याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी माहिती आता काय दिलेले की M इज द मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट AB. M जो आहे तर तो ABचा जर त्या ठिकाणी मध्यबिंदू जर असेल ABचा जर मध्यबिंदू जर असेल तर सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते की AM इज इक्वल टू MB असतो. M जो आहे तर तो ABचा जर मध्यबिंदू जर असेल तर AM अंतर आणि MB अंतर कसं असणार आहे सारखंच त्या ठिकाणी असणार. मग असं जर असेल तर पहा पुढे त्या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला की AM आणि MB म्हणजेच काय असणार आहे पुन्हा AMच असणार आहे कारण गुन्हे अंतर त्या ठिकाणी सारखीच त्या ठिकाणी आहे. पुढे आपल्या लक्षात येतं नसते की AM काय आता नसते कॅन्सल त्या ठिकाणी होतील म्हणजे या ठिकाणी काय शिल्लक राहता नसते एक त्या ठिकाणी राहते. त्याचं रिझन जे आहे तर ते रिझन आपल्याला त्या ठिकाणी विचारलं कारण जे आहे तर ते कारण त्या ठिकाणी विचारलं. पहा काय रिझन आपल्याला लिहिता येईल की ट्रँगल AMC अँड ट्रँगल BMC हे दोन त्रिकोण जे आहेत तर ते काय सांगता येईल आपल्याला आर ऑफ इक्वल बेसिस दोन्ही त्रिकोण जे आहेत तर ते दोन्ही त्रिकोण काय होत झाल्या तर त्या ठिकाणी त्यांचा समान पाया. आता समान पाया का झाला तर आपल्या लक्षात आलं की AM बरोबर काय आहे MB त्या ठिकाणी कारण ही त्याची मीडियन त्या ठिकाणी. M जो आहे तर तो ABचा काय सांगितलेला आहे मिड पॉईंट सांगितले. M जो आहे तर तो ABचा त्या ठिकाणी मध्यबिंदू जर असेल तर AM बरोबर MB आहे. आणि म्हणून या दोन्ही त्रिकोण जे आहेत तर त्या दोन्ही त्रिकोणांचे असणारे काही बेसिस जे आहेत तर ते बेसिस त्या ठिकाणी काय झाले इक्वल त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला अजून काय सांगता येईल की आल्सो दे हॅव ए कॉमन व्हर्टेक्स
व्हर्टेक्स. तसेच आपल्याला त्या ठिकाणी दोघांचा असणारा जो काही सामायिक शिरोबिंदू जो आहे तर तो आकृतीमध्ये कोणता दिसतोय? सी त्या ठिकाणी दिसतोय, बरोबर. त्याच्यानंतर दिअर बेसिस, ही दिअर बेसिस त्यांचे असणारे जे काही पाये जे आहेत, तर पहिला त्रिकोण जो आहे तर त्या पहिल्या त्रिकोणाचा असणारा जो काही बेस जो आहे तर तो AM त्या ठिकाणी आहे. बेसिस पहिल्याचा त्या ठिकाणी AM आहे आणि दुसरा जो आहे तर त्या दुसऱ्याचा MB त्या ठिकाणी आहे. MB काय सांगता येईल? ऑन द सेम लाईन AB. काय सांगता येईल? ऑन द सेम लाईन AB. आणि therefore काय म्हणता येईल? दे आर ऑफ इक्वल हाईट. दे आर ऑफ इक्वल हाईट. आणि म्हणून त्यांची असणारी जी काही उंची जी आहे तर ती उंची कशी होईल? तर त्या ठिकाणी समान त्या ठिकाणी येते. म्हणजे त्यांची असणारी जी काही उंची जी आहे तर ती उंची त्या ठिकाणी समान होईल. आता उंची जर समान जर झाली तर पुढे आपण त्या ठिकाणी पहा, तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की हिची काही उंची जी आहे तर ती उंची काय झाली तर त्या ठिकाणी समान झाली आणि म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती येतं नसते आपल्याला 1 त्या ठिकाणी येते. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल.